नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मन हा शरीराचा ना आरसा आहे. आपण जे काही बोलतो, जे काही वागतो ते बऱ्याच अंशी आपल्या मनावरच अवलंबून असतं. अगदी खरं सांगायचं तर आपलं मन जर छान प्रसन्न असेल ना तर शरीर सुद्धा तशीच साथ देतं. मन प्रसन्न असेल, शरीर प्रसन्न आहे. मन जर चांगलं तंदुरुस्त असेल, शरीर सुद्धा चांगलं तंदुरुस्त राहू शकतं. अगदी सगळ्याच गोष्टी मनापाशी येऊन थांबतात. या मनाचा थांगपत्ता कोणालाच लागत नाही आणि विशेषतः सखींच्या बाबतीत तर ही गोष्ट अगदीच खरी आहे. एका महिलेचं मन ओळखणं आणि त्याबाबत विचार करणं हे फारच अवघड काम. वर्षानुवर्ष हा विषय असाच राहून जातो आणि म्हणूनच आजच्या भागातून आपण याच विषयासंदर्भात थोडीशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत मानसिक स्वास्थ्याविषयी. पाहूया आजचा विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत सखींचे मानसिक स्वास्थ्य आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये एक तज्ञ सखी आहे. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मैत्रेयी रेडकर, मानसशास्त्रज्ञ आणि संशोधक. नमस्कार मैत्रेयी. नमस्कार. कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत करते. थँक्यू. आणि मी म्हटलं तसं की मन खरंच ओळखता येत नाही, मनाचा थांगपत्ता लावणं हे फार अवघड आहे आणि आज हाच थांगपत्ता जाणून घेण्यासाठी आपण इथे मैत्रेयीला आमंत्रित केलंय. सर्वप्रथम सर्व रसिका प्रेक्षकांना मी त्यांची ओळख करून देते. डॉक्टर मैत्रेयी रेडकर, आधी सांगितलं त्याप्रमाणे मानसशास्त्रज्ञ आणि संशोधक तर त्या आहेतच. त्याचबरोबर त्यांच्याविषयी अधिक सांगायचं तर महिलांच्या मानसशास्त्र या विषयात त्यांना अधिक रुची आहे. हॉर्मोनल डिसऑर्डरचे मूळ असलेल्या डिप्रेशन या विषयामध्ये IIT बॉम्बे मधून त्या सध्या PhD करत आहेत. त्याचबरोबर BA MA मुंबई युनिव्हर्सिटीतून त्यांनी केलेला असून IIT बॉम्बे मधून त्यांनी MPhil सुद्धा पूर्ण केलेला आहे. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असून अनेक शाळा, अनेक हॉस्पिटल्स, NGO मध्ये सुद्धा त्या कार्यरत आहेत. महाराष्ट्र शासनाबरोबर अनेक संशोधन प्रकल्पांमध्ये सुद्धा त्यांनी काम पाहिलेलं आहे. तसेच आणखीन विशेष म्हणजे ओडिसी नृत्य विशारद असून लायसन्स स्कुबा डायव्हर सुद्धा त्या आहेत. अशी विशेषत्वाने ओळख असणाऱ्या डॉक्टर मैत्रेयी रेडकर आज आपल्याला सखींचं मानसिक स्वास्थ्य नेमकं कसं जपावं त्याविषयी अधिक मार्गदर्शन आजच्या भागातून करणार आहेत. आजचा आपला विषय आहे सखींचे मानसिक स्वास्थ्य. तेव्हा या विषयाच्या अनुषंगाने आपले प्रश्न असावेत. आता वेळ न घालवता मी लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहे. मॅडम, पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करते. आणि अगदी सगळ्यात पहिल्यांदा मैत्रेयी तुला प्रश्न हा विचारायचा आहे की बरेच वेळेला ना शरीराच्या बाबतीत आपण अनेक तर्कवितर्क लावतो, पण मनाच्या बाबतीत मानसिक स्वास्थ्य नक्की कुठे बिघडतंय आणि त्याचं कारण काय आहे, मूळ नक्की कशात शोधायचं, ह्याच गोष्टीचा आपल्याला पत्ता लागत नाही. तर मानसिक स्वास्थ्याचं नेमकं कारण काय असतं आणि ते का बरं बिघडतं, काय सांगशील याविषयी? मानसिक स्वास्थ्य हे आपले भावनिक, वैचारिक व सामाजिक वागणूक ठरवतं. ह्याच मानसिक स्वास्थ्यामुळे आपल्या आयुष्याची धावपळ सांभाळण्यासाठी किंवा आनंदपणे आपले नाते सांभाळण्यासाठी हे आवश्यक असतं. आपल्या आयुष्यामध्ये असं कधी कधी काही असं घडतं ज्याच्यामुळे एक मानसिक तणाव होतो. जसं की काही अपघात किंवा काही शोषण किंवा काही दीर्घकालीन मानसिक व शारीरिक छळ सहन केल्यामुळे काही नकारात्मक विचार सुरू होतात. ह्याच्यावर काही सामाजिक ताण जसं की आर्थिक स्थिती बिघडणे किंवा आपल्या नात्यांमध्ये काही ताण येणे, ह्याच्यामुळे एक एकटेपणाची स्थिती निर्माण होते. ह्याच्यामुळे हे सगळे जे वाईट परिस्थिती आहेत आयुष्यामध्ये आपल्या मेंदूवर काही परिणाम होतात, ज्याच्यामुळे न्यूरोट्रान्समिटर्स किंवा आपल्या मेंदूमधले जे रसायन आहेत त्यांची पातळी अस्थिर होते. सो हे जे सगळे मानसिक, शारीरिक व सामाजिक बदलावामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतं. खरंय, मला वाटतं तू अगदी करेक्टली हे सांगितलंस की माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजात आपण राहतो. बरेचदा अनेक नातेसंबंधांमध्ये मानसिक स्वास्थ्य नीट असणं हे खूप आवश्यक आहे आणि याची अनेक कारणं असू शकतात. आता मला यालाच जोडून तुला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की शारीरिक आपण अस्वस्थ आहोत हे आपल्याला बऱ्याच गोष्टीतून कळतं. साधा आपल्याला ताप येणार असेल तर आपलं अंग गरम होणं, शिंका सर्दी होणार असेल तर त्या येणं हे कळू शकतं. पण मानसिक अस्वास्थ्याबाबतची जी गोष्ट आहे ती बरेचदा उशिरा कळते. तर मला हे विचारायचं आहे की मानसिक अस्वास्थ्य आपल्याला आहे यासाठीची काही लक्षणं आपल्याला दिसून येतात का आपल्यामध्ये आणि ती नेमकी ओळखायची कशी, काय सांगशील याविषयी? तसं तर निरोगी मानसिक स्वास्थ्य काय आहे ते प्रत्येक व्यक्तीच्या अनुसार बदलत असतं. पण समजा जेव्हा एक व्यक्ती
असामान्य पद्धतीने वागायला लागते आणि बाकीच्यांना ह्याचं जाणीव किंवा ह्याचा त्रास होऊ लागतो, तेव्हा आपल्याला थोडं लक्ष द्यायची गरज असते. समजा एकदम खुशल राहणारा व्यक्ती अचानक उदास राहत बसतो किंवा एकदम प्रेमळ स्वभावाचा व्यक्ती अचानक हिंसक होतं, तर ते स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी थोडं धोकादायक स्थिती अशी निर्माण करतं. बरोबर. तेव्हा कुठला तरी मानसिक त्रास आहे असं आपण संशय करू शकतो. मानसिक आजार हे एक हानिकारक व्यावहारिक बदल आहे ज्याच्यामध्ये विनाकारण त्रासदायक किंवा असामान्य वागणूक दिसते. पण नुसतं वेगळं वागल्यानेही कोणी मानसिक रोगी होत नाही. भरपूर संशोधन करून एक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी एक अशी गाईडलाईन काढली आहे ज्याला आपण इंटरनॅशनल क्लासिफिकेशन ऑफ डिसऑर्डर्स म्हणतो, किंवा अजून एक संस्था आहे अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन, त्यांनीही एक मार्गदर्शक सूचनावळ काढली आहे ज्याला आपण डायग्नोस्टिक स्टॅटिस्टिकल मॅन्युअल म्हणतो. ह्या दोन्ही मोठ्या ग्रंथांमध्ये अनेक मानसिक रोगांचा समावेश केला आहे, त्यांची लक्षणे लिहिली गेली आहे. सो जेव्हा आपल्याला काही संशय असतो की काही मानसिक त्रास किंवा रोग झाला आहे, तेव्हा आपण एका सायकॉलॉजिस्टकडे जातो, त्यांच्या योग्य प्रकारे चाचणी केल्या जातात आणि भरपूर विचार करून त्यांना कुठला मानसिक रोग आहे ते लक्षणे बघून ठरवलं जातं. नक्कीच. मी तू म्हणालीस तसं की याचं जजमेंट कसं करावं, तर थोडंसं सामान्य व्यक्ती वेगळी काही वागायला लागली किंवा प्रेमळ व्यक्ती जर हिंस्त्रकपणा काही करायला लागली आणि बरेच दिवस चाललं, तर याच्याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे. आता याला जोडून विचारायचं आहे, तू आम्हाला आत्ताच सांगितलंस की आपल्याकडे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने याबाबत वर्गीकरण केलेलं आहे. तर मुळात मानसिक स्वास्थ्य बिघडतं आणि मानसिक आजार होतात, तर याचे काही प्रकार आहेत का? याच्या प्रकारांविषयी आम्हाला ऐकायला तुझ्याकडून आवडेल. काय सांगशील? तसे तर मानसिक आजाराचे दोन मुख्य प्रकार आहेत जे त्यांच्या लक्षणे व तीव्रतेमुळे ह्याच्यावर वेगळे असतात. त्यावर खूप संशोधन करून असं ठरवलं गेलं होतं की त्याला सायकॉटिक आणि न्यूरोटिक असं म्हटलं गेलं आहे. पहिला प्रकार म्हणजे जे सायकॉटिक मानसिक रोग आपण जे म्हणतो, त्याच्यामध्ये ते एखाद्या व्यक्तीचं विचार व त्याच्या बिहेवियर किंवा वागणूकमध्ये खूप अंतर असतो. त्याला काल्पनिक काय आहे आणि वास्तव काय आहे त्याला ओळखायला त्रास होतो. कधी कधी त्या व्यक्तीला स्वतःलाही कळत नाही की त्याच्या स्वभावामध्ये काही बदल झाला आहे, म्हणून त्यांच्या उपचाराच्या प्रक्रियेमध्ये डॉक्टरांना त्रास होतो. पण जे दुसरी मानसिक प्रकार आहे ज्याला आपण न्यूरोटिक म्हणतो, ह्याच्यामध्ये खूप भावनिक अस्थिरता होते ज्याच्यामुळे त्यांना व्यवस्थित काम करायला किंवा व्यवस्थित विचार करण्याच्या पद्धतीमध्ये अडचणी येतात. ह्यामध्ये त्यांना खूप प्रमाणात दुःख जाणीव होतो किंवा खूप टेन्शन किंवा खूप चिंता होते. कधी कधी हे लक्षणे इतके गंभीर होतात की त्यांचं काहीतरी शारीरिक रूपांतर होतं आणि हे कधी कधी आपल्यालाही जाणवलं आहे. जेव्हा आपण खूप टेन्शन घेतो तेव्हा आपल्याला सर्दी होते, डोकं दुखायला लागतं, पोट दुखतं. म्हणजे जसा शरीराचा मनावर परिणाम होतो तसाच मनाचा सुद्धा शरीरावरती खूप जास्ती परिणाम होतो. आणि हेच मुळात तिने सांगितलं त्याप्रमाणे की या दोन पद्धतीचे आपल्याला साधारण मानसिक आजार दिसून येतात. आता मला मुख्यतः सखींच्या बाबत तुला प्रश्न विचारायचा आहे की सखींच्या बाबत साधारण हे जे मानसिक आजार दिसतात ते कुठल्या प्रकारातले जास्त दिसतात आणि ते जाणवण्यामागे सखींच्या बाबतीत आपल्याला काय कारणमीमांसा करता येते? काय सांगशील याविषयी? हे मानसिक आजार स्त्रियांमध्ये पण होतात आणि कधी कधी काही प्रमाणात हे लक्षणे स्त्रियांमध्ये जास्ती दिसली जातात. जसं की डिप्रेशन म्हणजे अधिकदा खूप प्रमाणात दुःख होणे किंवा एन्झायटी ज्याच्यामध्ये अधिक प्रमाणात चिंता किंवा स्ट्रेस होणे, हे सगळी लक्षणे स्त्रियांमध्ये जास्ती दिसली जातात. त्याच्या व्यतिरिक्त काही खाण्यासंदर्भात पण काही मानसिक आजार आहेत, जसं की अॅनोरेक्सिया नर्व्होसा, ज्याच्यामध्ये आपल्या सखींना असं भ्रम वाटतं की ते अधिक जाडे आहेत, म्हणून त्यांच्या खाण्यावर इतकं नियंत्रण ठेवलं जातं की त्याचं शारीरिक स्वास्थ्यही बिघडतं. अजून एक असं खाण्याचं मानसिक रोग जसं बुलिमिया नर्व्होसा आहे, त्याच्यामध्ये इतकी भावनिक अस्थिरता असते की ते सांभाळण्यासाठी ते व्यक्ती जास्ती खायला लागतं. सो हे जे खाण्याच्या संदर्भात मानसिक रोग आहेत हे स्त्रियांमध्ये जास्ती दिसले जातात. पण ह्याचं कारण काय आहे की आपल्या सामाजिक दबाव किंवा अपेक्षांची जबाबदारी त्यांच्यावर इतकी दिली गेली आहे, स्त्रियांवर इतकी घातली आहेत की त्यांना ते स्ट्रेस किंवा ते नकारात्मक विचार
जास्ती अनुभवतात. हम्म. ह्याच्या व्यतिरिक्त स्त्रियांवर अत्याचार, हिंसा असे सारखे विशिष्ट प्रकारचे आघात सहन करायला लागल्यामुळे त्यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता जास्ती होते. बरं बरं, म्हणजे किती वेगवेगळ्या टाईपची ही कारणं आहेत आम्हाला तुझ्याकडून ऐकायला मिळतात. आत्ता तू म्हणालीस तसं की शारीरिक त्रासातून सुद्धा मानसिक काही गोष्टी आपल्याला दिसून येतात, मानसिक स्वास्थ्य बिघडताना दिसतं. ती आता 2 उदाहरणं दिली की खाण्याच्या बाबत सुद्धा असे काही आजार असतात, हे मला वाटतं तुझ्याकडून आम्हाला समजलं. आणि कदाचित आपल्या सखी याबाबत विचार करतही नसतील की आपल्याला असं काही झालं आहे का या संदर्भात. तर मला हाच प्रश्न विचारायचा आहे तुला की शारीरिक अस्वास्थ्य असेल तर त्याच्यातून कुठले मानसिक आजार उद्भवू शकतात आणि मग ते उद्भवू नयेत म्हणून आपण काय काळजी घेऊ शकतो, काय सांगशील? आधी मुळात शारीरिक त्रासातून होणारे मानसिक आजार ह्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. स्त्रियांकडे एक विशिष्ट शक्ती आहे जे त्यांचं मन त्यांच्या शरीराबरोबर एकरूप करणे ही त्यांच्याकडे एक चांगली कला आहे. त्याच्यामुळे जे काही मानसिक त्रास होतो त्यांचं काहीतरी शारीरिक रूपांतर होतच आणि त्याचं उलटही बरोबर आहे. ज्याच्यामध्ये काही मानसिक त्रास होते तर त्याचा शारीरिक परिणाम होणारच. बरोबर. डायबिटीज किंवा हृदयाच्या रोगामध्ये डिप्रेशन किंवा एन्झायटीचं प्रमाण वाढतं किंवा थायरॉइडच्या त्रासामुळे चिडचिडेपण होऊ शकतं. धूम्रपान किंवा मद्यपान अधिक केल्यामुळे झोपेचे काही त्रास निर्माण होतात ज्याच्याकडनं अजून काही मानसिक आजारांचं निर्माण होऊ शकतं. पण हे जे मानसिक आणि शारीरिक नातं आहे हे पुरुषांमध्ये पण तेवढंच प्रचलित आहे. पण स्त्रियांमध्ये जे पाळीच्या वेळेस हॉर्मोन्स म्हणजे जे संप्रेरक आहे त्याची अस्थिरतेमुळे काही चिडचिडपणाची स्थिती निर्माण होऊ शकते. सो मानसिक काही आजार आहेत जसं पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा PCOS. ह्याच्यामध्ये अंडाशयातनं अंडी व्यवस्थित बाहेर न पडता अंडाशयावर राहून त्याच्यातनं काही पुरुषी संप्रेरक निर्माण होतात आणि ह्याचं काही मानसिक परिणाम होतो. सो ह्या PCOS आणि मानसिक रोगांचं काय नातं आहे याच्यामध्ये मी माझं PhD IIT बॉम्बेतनं करते. आणि मला वाटतं याच्याविषयी आम्हाला तुझ्याकडून अधिक ऐकायचंय. पण आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय, तो आपण आधी घेऊया. आपल्याला नितीन शिवाले प्रश्न विचारतायत नाशिकहून. नमस्कार. 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 प्रश्न विचारा आपला. नमस्कार मॅडम. बोला. तर आहे ना, तर पतीला पॅरालिसिस आजार असल्यामुळे पत्नी फार डिप्रेशन मध्ये जाते. कोणता आजार आहे त्यांना? पतीला पॅरालिसिस झालेला आहे आता. बर बर. पॅरालिसिस म्हणून मग काय होत आहे त्यांच्या बाबतीत? पत्नी म्हणजे डिप्रेशन मध्ये जाते, विचार खूप करते जास्त. ओके ओके. मग याबाबत आपल्याला चिडचिडपणा होतो जास्त. मला वाटतं त्यांची समस्या शारीरिक आहे पण त्याचं रूपांतर कुठेतरी मानसिक अस्वास्थ्यात झालंय. तर काय याविषयी तू मार्गदर्शन करशील? सो जसं मला समजलं आहे की त्यांची पत्नीना पॅरालिसिस झालंय ज्यांना त्यांना काही मानसिक ताण होतोय, जसं त्यांना डिप्रेशन वाटतंय, त्यांना चिडचिडेपण वाटतंय. बरोबर. जसं तुम्ही आधी इंट्रोडक्शन मध्येही सांगितलं होतं की जेव्हा आपलं शरीर हेल्दी असतं तेव्हा आपलं मन पण हेल्दी असतं आणि आता म्हणजे अनफॉर्च्युनेटली त्यांना काही आजार झाला आहे. पण जेव्हा आपण गप्पा गोष्टी करतो, जेव्हा आपण आपल्या नातेवाईकांशी बोलतो किंवा मित्रमंडळीशी बोलतो तेव्हा काही आनंदाची आठवणी किंवा अशी जे काही गोष्टी आहेत ते समोर येतात. सो ते जे नकारात्मक किंवा नेगेटिव्ह थॉट्स आहेत ते खूप वेळी ते दुर्लक्षित केलं जातं आणि त्यांना वेगळं ठेवलं जातं आणि आपले इमोशनल स्टेट जरा चांगली होते. सो बहुतेक आपण म्हणजे जमत असेल तर त्यांच्या फ्रेंड्सना किंवा त्यांच्या नातेवाईकांना घरी बोलवून त्यांच्याशी चर्चा करून हे सगळं वातावरण एक फ्रेंडली आणि एक पॉझिटिव्ह वातावरण क्रिएट केल्यानंतर त्यांची मनस्थिती थोडी बरी होऊ शकते. बरोबर. मला वाटतं आपण तुझ्याकडून आणखीन रिलॅक्सिंग टेक्निक्स काही बघणार आहोत की जेणेकरून आपल्याला मन प्रसन्न ठेवण्यासाठी कशी काय मदत होणार आहे हे ती सांगणारच आहे. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आजचा आपला विषय आहे सखींचे मानसिक स्वास्थ्य आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आपल्याबरोबर आहे डॉक्टर मैत्रेयी रेडकर.
मानसिक स्वास्थ्याविषयी आपण बोलतो आहोत मैत्री, आणि मला वाटतं आपण जस्ट आधी एक प्रश्न घेतला होता ज्याच्यात तू सांगितलं होतंस की मनाच्या संदर्भात आपल्याला थोडंसं जर रिलॅक्सेशन हवं असेल, आपल्याला तणाव कमी करायचा असेल तर त्याबाबतची काही तंत्रंसुद्धा आहेत, त्याविषयी आपण पुढे बोलणार आहोत. पण आता मला महत्त्वाचा मुद्दा उपस्थित हा करायचा आहे की आपल्याकडे ज्या वेळेला एखादी सखी मानसिक तिला अस्वास्थ्य असतं किंवा तिला तो तणाव असतो किंवा त्याविषयी काही तिच्या मनात काही शंका असते आणि तिला मानसिक आजार झाला आहे हे तिला कळतं, त्यावेळेला तो दूर करण्यासाठी वेगवेगळे खरं तर आपल्याकडे चांगले उपाय आहेत. पण ह्याविषयी ना समाजात असंख्य गैरसमज आहेत आणि हे गैरसमज फक्त शहरी भागात किंवा ग्रामीण भागात आहेत असं नाही, हे सगळीकडे दिसतात. तर हे गैरसमज नेमके कोणकोणते आहेत याविषयी आम्हाला काय मार्गदर्शन करशील? सो मानसिक तणाव हे मुळात नेहमीच हानिकारक नसतं. जेव्हा आपण एक काही नवीन कार्य सुरू करतो, जसं एक नवीन नोकरी लागते किंवा एक नवीन घर घेतो, तेव्हा काहीतरी तणाव होतोच. बरोबर. सो आणि हे तणाव चांगल्या प्रकारचं आहे. सो याला इंग्लिशमध्ये युस्ट्रेस म्हणतात. सो ह्या तणावामुळे आपण आपल्या आयुष्य म्हणजे जे काही नवीन काम चालू केले ते काम व्यवस्थित करण्यासाठी किंवा घर व्यवस्थित सांभाळण्यासाठी आवश्यक आहे. आणि अशीही एक गैरसमज आहे की जे तणाव आहे ते नुसतं आपल्या वातावरणामुळे होतं आणि कुठे ना कुठे स्वतःच्या स्वभावामध्ये काही गोष्टी असतात, जसे की मला माझ्या परीक्षेत अव्वल येणं आहे, याच्यामुळेही तणाव होऊ शकतो. अजून एक कुठेतरी ही गैरसमज आहे की काही मोठं घडल्यावरच तणाव होतो. हो, काही मोठं जसं की काही जसं जवळच्या कुठल्याही व्यक्तीचं मृत्यू होणे किंवा घटस्फोट होणे, यांनी काही हे मोठी गोष्टांमध्ये तणाव नक्की होतोच. पण आपल्या आयुष्यामध्ये काही छोटे छोटे चीड आणणारे गोष्टीही आहेत जे एकत्र येऊन त्यांच्यामुळेही ते तणाव वाढू शकतो. यामुळे वेगवेगळ्या लोकांना तणाव हा वेगळा जाणवतो, ज्याच्यामुळे कधी कधी हेही सांगायला कठीण होतं की आपल्याला तो त्रास होतो आहे की नाही. आणि हे कसं ओळखायचं की जेव्हा आपल्या काम करण्याच्या क्षमतेमध्ये काही कमीपणा वाटू लागला तर थोडा वेळ एकत्र बसून आत्मनियंत्रण करून आपण हे ओळखू शकतो की आपल्याला तो स्ट्रेस किंवा तो तणाव होतो आहे की नाही. आणि जेव्हा आपण एका सायकॉलॉजिस्ट किंवा एक डॉक्टरांकडे जातो ते मानसिक तणाव सोडवण्यासाठी, हे काही कमजोरपणाची लक्षणे नसून एक ढीट असलेल्या व्यक्तीचं प्रतीक आहे. खरं आहे, मला वाटतं. आणि हे ओळखून तू म्हणलीस तसं हे धीटपणाचं खरं तर लक्षण आहे. याला कुठेही कमीपणा समजू नये किंवा याच्यात लाज वाटण्यासारखं खरं तर काही नाही. कारण आपण ज्या वेळेला अशा समुपदेशकाकडे जातो त्यावेळेला तिथून योग्य मार्गदर्शन मिळून ते जे मानसिक तणाव आहे किंवा आजाराचं कारण आहे हे दूर व्हायला नक्कीच मदत होणार आहे आपल्याला. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय तो आपण घेऊया. शिवानंद वसदार निपाणीहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार शिवानंद. नमस्कार. नमस्कार. हा, मी निपाणीहून शिवानंद वशल बोलतोय मी. बोला. आणि माझा प्रश्न असा आहे मॅडम, आता काही वेळा नवरा बायकोंच्या मध्ये गैरसमजमुळे वादावाद होतो. त्या वादावाद झाल्यामुळे ती दोघांची सुद्धा मानसिकता बिघडतो. पण एक पती नवरा गप असतो, पण महिलांची इतका टेन्शन होतं की घर चालवायचं, हे सगळं करायचं, असे भरपूर टेन्शन झाल्यामुळे त्यांची मानसिकता बिघडते. मग त्यासाठी त्यांनी काय केले पाहिजे असं माझा प्रश्न बघा. तुम्ही त्या लोकांना काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न बघा. मला वाटतं प्रश्न त्यांचा खूप चांगला आहे. ह्याचं कारण आपल्या समाजामध्ये अजूनही बऱ्यापैकी पितृसत्ताक पद्धत आहे आणि कुठेतरी अशा केसमध्ये ज्यावेळेला नवरा आणि बायकोचा डिव्होर्स होतो किंवा इथपर्यंत केसेस जातात त्याला महिलेला प्रचंड ताणतणाव असतो की मी माझं मूलबाळ कसं सांभाळू किंवा समाजात मी उभी कशी राहू. आणि हे जे मानसिक तणाव ती घेऊन जात असते त्याच्यात मग हा मानसिक तणाव तिने कशा पद्धतीने त्याचं संतुलन साधलं पाहिजे, काय सांगशील याविषयी? हे जसं तुम्ही बरोबर म्हटलं तसं सामाजिक जी जबाबदारी आहेत आणि नुसतं कामाविषयी नाही, घरची, नात्यांची, आणि इकडे आता 2 घरं आहेत, म्हणजे आपल्या आईबाबांचं घर आहे आणि आपल्या नवऱ्यांचं घर आहे. सो हे सगळं सांभाळण्याची जिम्मेदारी अजूनही जास्ती तर स्त्रियांवर लादली गेली आहे. सो कुठे ना कुठे ते एक अशी प्रायोरिटी लिस्ट किंवा असं काही करणं थोडं फायद्याचं राहील. जसं की समजा काही म्हणजे आता कामाची काही अर्जंट डेडलाईन्स आहे तर ते प्रायोरिटाईज करणं किंवा घरच्या सदस्यांची काही तब्येत बिघडली असेल तर मग त्या कामाला थोडा वेळ बाजूला ठेवून त्यांच्याकडे लक्ष देणं. सो हे जे एक प्रायोरिटी लिस्ट करण्याची जी प्रक्रिया आहे ती त्यांना थोडे फायदेशीर राहील. पण नाही म्हणणं हेही तेवढंच इम्पॉर्टंट आहे की समजा आपल्याला ते सगळं हँडल करायला त्रास होत असेल
तर ठामपणे काही जागी जे एवढे इम्पॉर्टंट नाही तिकडे नाही म्हणणं किंवा पाठी स्टेप बॅक करणं, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट ते आपल्या मेंटल हेल्थसाठी बेटर आहे. बरोबर. आणि स्वतःच जोपर्यंत आपण काळजी घेत नाही तोपर्यंत दुसऱ्यांची कशी घेणार. सो जेवढं आपण किंवा आपल्या सखी बाकीच्यांची काळजी घेत असतात तेवढं नुसतं 2% आपल्याशी दिलं किंवा स्वतःला दिलं तर खूप समस्या सोडवून जाऊ शकतात. मला वाटतं खूप छान तू इथे 2 आम्हाला उपाय दिलेस खरं तर, की आपल्या बऱ्याच गोष्टी खरंच आपण प्रायोरिटाईज करत नाही, की कुठल्या गोष्टीला आधी प्राधान्य दिलं पाहिजे आणि नाही. आणि दुसरं खूप महत्त्वाचं की सगळ्यांचा विचारावर आपणही विचार करून जिथे आपल्याला शक्य आहे तिथे नाही म्हणायला शिकलं पाहिजे. कारण बऱ्याच सखी बिचारा सगळं सहन करत बसतात, ओढून ताणून काम करत बसतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी मग तो मानसिक तणावाचा उद्रेक कधीतरी झालेला बरेचदा आपल्याला बघायला मिळतो. आता मला यालाच धरून अर्थात पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आत्ताच्या शहरातल्या महिला किंवा आपल्याकडे बऱ्यापैकी स्थलांतर झालंय, गावातून शहरात महिला आल्यात आणि अनेक ठिकाणी त्या कॉर्पोरेट लेवल्समध्ये बऱ्यापैकी उंचीवर पदावरती काम करत असतात. तर हे काम करत असताना बरेच वेळेला तू मगाशी म्हणालीस तसं की ती कुटुंबाची जबाबदारी आपल्यावर आहे आणि मग ऑफिसमध्ये सुद्धा आपल्याला जबाबदारीनेच काम करायचं आहे. तर हे कुठेतरी थोडंसं मॅनेज करताना तिच्यावरती एक थोडासा तणाव जास्त आलेला असतो. तर मग याचं मानसिक अस्वास्थ्याचं कारण काय असू शकतं आणि त्यावेळेला तो कसा नियंत्रित करण्यासाठी काय काय करता येऊ शकतं हे तुझ्याकडून जाणून घ्यायचंय. काय सांगशील? कॉर्पोरेटमध्ये काम करणारे जे आपल्या सखी आहेत जसं तुम्ही आता व्यवस्थित सांगितलं तर त्यांना खूप सगळ्या गोष्टी एकत्र सांभाळायला लागतं. कामाचं ताण, डेडलाईन्स, भरपूर स्पर्धा, त्याच्यावर कामाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी जी धावपळ आहे त्यांनी मानसिक स्वास्थ्यावर काहीतरी प्रभाव होतो. त्याच्यावर रोजची भागदौड, गर्दीचा आणि लांबचा प्रवास याच्यामुळे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता जास्त आहे. आणि ह्या धावपळीच्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे झोपेचे त्रास, खाण्यापिण्याचे त्रास हे सगळे निर्माण होतात. कॉर्पोरेटचं काम करायची जी पद्धत आहे अजूनही पुरुष प्रधान आहे आणि अशा वातावरणामध्ये एक स्त्रीला किंवा एका आपल्या सखींना त्यांचं स्थान राखण्यासाठी भरपूर तडजोड करायला लागते. बरेचदा अनेक वैयक्तिक जबाबदारी जे इमोशनल किंवा घरची जबाबदारी आहे ते कामाच्या जबाबदारी खाली दाबले जातात. आणि ह्या कॉर्पोरेटच्या रचनेमध्ये कुठे ना कुठे एक आई, एक बहीण, एक बायको असे नात्यांचं जे इमोशनल कंपोनंट आहे किंवा इमोशनल भाग आहे ते सांभाळणं खूप कठीण होऊन जातं. बरेच कॉर्पोरेट कंपनीज एकदम अभिमानाने सांगतात की ते जेंडर न्यूट्रल आहेत आणि एम्प्लॉई फ्रेंडली आहेत, पण ते त्याच्या कृतीतनं दिसून येत नाहीत. सो आणि हे वर्क लाईफ बॅलन्स जे विमेनना, ज्या स्त्रियांना हे खूप त्रास होतोय, हे कॉर्पोरेट कंपनीजनी थोडं लक्ष देऊन काही विचार करावे. जसं की फ्लेक्सिबल ऑफिस आवर्स ठेवावे. सो जेव्हा ते स्त्री घरचं सगळं काम सांभाळून मग ऑफिसमध्ये येऊ शकते, सो त्यानिमित्ताने घरच्यावर पण लक्ष देऊ शकतात आणि आपल्या ऑफिसमध्ये पण काम व्यवस्थित होऊन जाईल. खरं आहे. मला वाटतं आणि हे कुठेतरी सांभाळणं, ही जबाबदारी घेणं हे तिकडच्या जिथे ती काम करते त्या क्षेत्राचंही तितकंच महत्त्वाचं, लक्ष देण्याचा हा महत्त्वाचा घटक आहे. आता मला इथून पुढे तुला विचारायचं आहे की ग्रामीण महिला असेल किंवा मग शहरी महिला असेल, दोघींच्या बाबतीत मानसिक स्वास्थ्याकडे बघण्याचा सखीचा दृष्टिकोन हा गावातल्या महिलेचा काय आहे आणि शहरातल्या महिलेचा काय आहे? किंवा मला हे विचारायला तुला आवडेल की साधारणपणे इतर देशांमध्ये सुद्धा ज्या महिला काम करतात त्यांचा मानसिक स्वास्थ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला कसा दिसून येतो? काय सांगशील याविषयी? सो ग्रामीण भागांमधले आपल्या सखी आणि शहरातील आपल्या सखींमध्ये त्यांचं मानसिक स्वास्थ्य बघण्याचे जे दृष्टिकोन आहे ते त्यांच्या जीवनशैली अनुसार वेगळं असतो. सो दोन्ही ठिकाणी मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी एकमेकांशी संवाद साधणे किंवा एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि जे काही उपलब्ध वैद्यकीय सुविधा आहेत त्यांचा व्यवस्थित फायदा घेण्यामध्ये हे सगळ्या गोष्टी घेण्यामध्ये आवश्यक आहेत. ग्रामीण भागातल्या महिलांना तेवढं मानसिक आरोग्याबद्दल माहिती नाही दिली जात, म्हणून त्यांच्या समस्यांना जास्ती दुर्लक्षित केला जातं.
आणि त्याच्यावर वैद्यकीय सुविधा कमी असल्यामुळे ते जे त्रास होतो म्हणजे जे अधिक दुःख जाणवतं किंवा अधिक टेन्शन येतं हे सहन करायला आवश्यक आहे आणि ते असं त्यांना एक माहिती मिळते किंवा असं त्यांना समजून येतं की हे आवश्यक आहे आणि हे नॉर्मल पण आहे आणि इतकी सामाजिक जबाबदारी असल्यामुळे त्यांना ते व्यक्त करायला किंवा आधारासाठी तसं कोणी फारसं नसतं. सो ह्या एकटेपणाच्या स्थितीमुळे अनेक मानसिक रोग निर्माण होतात. त्याच्या व्यतिरिक्त जे शहरातील सखी आहेत त्यांची जी धावपळची आयुष्य आहे ज्याच्यामध्ये योग्य प्रकारे घरावर व कामावर लक्ष देणं कठीण होतं आणि ह्याचे मूळ कारण हे आहेत की धावपळचं आयुष्य आहे, व्यवस्थित खायला जमत नाही, दीर्घकालीन त्यांना काम करायला लागतं, लांबचा प्रवास, गर्दीचा प्रवास, हे सगळ्या गोष्टींमुळे कामाकडे जास्ती लक्ष दिलं जातं आणि स्वतःकडे ते कमी पडतं. खरं मला वाटतं आणि तू म्हणतेस तसं की ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा आपण मानसिक अस्वास्थ्याच्या वेळेला विचारच करत नाही. आपण आपलं रोजचं काम करत राहतो पण कुठेतरी स्वतःला दिलेला वेळ हा सुद्धा आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. आपल्याला कार्यक्रमात फोन येतोय तो आपण घेऊया. आपल्याला बुलढाण्याहून प्रश्न विचारतायत प्रशांतजी. नमस्कार. नमस्कार मॅडम, प्रशांत करुटले बोलतो, नांदुरा बुलढाण्यावरून. बोला, प्रश्न विचारा. हा प्रश्न असा आहे मॅडम की माझ्या पत्नीचं काही बोलल्यानंतर असं ऑटोमॅटिक डोकं दुखायला लागतं आणि चमका उडायला लागतात. हा कोणता आजार म्हणायचा मग आपण? बरं हे साधारण कुठल्या बोलण्यानंतर त्यांना या प्रकारे परिस्थितीला सामोरं जायला लागतं? मला वाटतं त्यांनी एक प्रश्न विचारला आणि काही तांत्रिक अडचणीमुळे कट झालाय फोन, पण त्यांचं बोलल्यानंतर डोकं दुखतं अचानक, तर तो कुठल्या प्रकारचा आजार असू शकतो किंवा याचं काय कारण असू शकतं? काय मार्गदर्शन करशील त्यांना? सो आपल्या आधीच्या प्रश्नामध्ये जेव्हा आपण एक शारीरिक आणि मानसिक नात्याबद्दल चर्चा करत होतो तेव्हा आपण हेही सांगत होतो की काही असे मानसिक ताण आहे जे शारीरिक रूपांतर घेतं. सो ह्याला आपण सायकोसोमॅटिक म्हणतो की आपल्या मनामध्ये काही खिचाताण होत असेल आणि जेव्हा आपल्याला ते व्यक्त करायला जमत नसेल किंवा कोणी नसतं ऐकायला तेव्हा ते एक शारीरिक रूपांतर घेतं आणि जोपर्यंत आपण त्या मानसिक तणावाकडे लक्ष देत नाही ते कुठे ना कुठे ते तिकडेच खेळत राहतं, कुठेतरी तिकडे झवळत राहतं आणि ते लक्ष देण्यासाठी एक शारीरिक रूपांतर घेतं. सो जे त्यांच्या मनामध्ये काहीतरी ताण चालला असेल ज्याच्यामुळे त्यांचं जे डोकं दुखणं किंवा चमक भरणं हे होतंय, मग त्यांनी योग्य समुपदेशन घेऊन याविषयी सल्ला घ्यायला हवा का? नक्की. पहिलं कधी कधी काही असतं की काही खरंच शारीरिक त्रास असतो. सो पहिलं जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, योग्य चाचण्या करतात आणि तिकडनं काही निघत नाही तर मग आपण एक सायकॉलॉजिस्टकडे, डॉक्टरच कधी कधी रेफर करतात की त्यांच्याशी एकदा बोलून घ्या. सो जे काही मानसिक ताण आहे किंवा काही विचाराची गुंथा आहे ती त्यांच्या समोर व्यवस्थित सुटते. थोडक्यात वैद्यकीय सल्ल्याने याच्यावरती आपल्याला उपाय मिळू शकतो, त्यामुळे काळजीचं काही कारण नाही. आपल्याला मैत्री असंच मार्गदर्शन पुढेही करणार आहे या विषयाबाबत आणि आपले काही शंका प्रश्न असतील तर ते आपणही आम्हाला विचारा. पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. सखींचे मानसिक स्वास्थ्य हाचा आपला विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहे डॉक्टर मैत्रेयी रेडकर. ब्रेकपूर्वी त्यांनी खरंच खूप व्यवस्थित प्रकारे आपल्याला कारणं समजावून दिली की मुळात मानसिक स्वास्थ्य का बिघडतं, त्याचे अनेकविध कारणं आहेत. आणि याच्यात आता मला पुढच्या प्रश्नाकडे जावंसं वाटतंय की आपल्याला निरोगी तर राहायचं आहे, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुद्धा. मग याच्यावरती काही प्रतिबंधात्मक असे काही उपाय आहेत का? आपण याच्यावर प्रिव्हेन्शन कसं करू शकतो? कारण नेहमी म्हणतात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मग याच्यावर काय प्रतिबंध करता येऊ शकतो, काय सांगशील? सो मानसिक स्वास्थ्य सांभाळण्यासाठी खूप काही उपाय आहेत. कधी कधी असे काही साधे गोष्टी असतात जसं नियमित वेळी खाणं किंवा व्यायाम करणं, ह्यांनी काही बरेच मानसिक ताण कमी होतात. मेडिटेशन केल्यामुळे स्ट्रेसही कमी होतो. सगळ्यात इम्पॉर्टंट आपल्या मित्रमंडळी किंवा जवळच्या नातेवाईकांशी चर्चा करून त्यांचं खूप मोठा योगदान होतो आपल्या मानसिक स्वास्थ्यामध्ये. सो काही आपल्या मनामध्ये काही भावनिक किंवा वैचारिक काही ताण किंवा प्रश्न असेल तर त्यांच्याशी मनसोक्त बोलल्याने ते बऱ्यापैकी सोडवून जातात आणि त्यांच्याशी ते
त्यांना ते एक्सप्लेन करताना, शब्दांमध्ये एक्सप्लेन करताना कधी कधी आपल्यालाही व्यवस्थित कळतं की प्रॉब्लेम काय आहे. सो डिप्रेशन, एन्झायटीचं प्रमाण कमी करण्यासाठी दिनचर्येत आपण गरजेनुसार विश्रांती घ्यावी, किंवा आनंदाचे गप्पा गोष्टी करावे, किंवा सकस आहार, हे सगळं इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ह्याचा अर्थ हा नाही आहे की जेव्हा काही मानसिक तणाव किंवा काही असे नकारात्मक विचार जेव्हा उद्भवतात त्याच्याकडे दुर्लक्षण करावा, पण त्याला वेळोवेळी गरजेनुसार मदत घ्यायला संकोच नाही करायला पाहिजे. मनोपचार तज्ज्ञ म्हणजे जे सायकियाट्रिस्ट आपण म्हणतो, किंवा मानसशास्त्रज्ञ ज्याला आपण सायकॉलॉजिस्ट म्हणतो, किंवा सामाजिक कार्यकर्ता ज्याला आपण सोशल वर्कर म्हणतो, हे तुम्हाला एक प्रोफेशनली तुमची मदत करू शकतात. पण जे आपल्या हक्काचे नाते आहेत किंवा मित्रमंडळी आहेत, ह्यांच्याशी जेव्हा आपलं बोलणं होतं तेव्हा ते खूप सोयीचं राहतं. नक्कीच मला वाटतं म्हणजे कुटुंबाची भूमिका याच्यात खूप महत्त्वाची आहे की आपण आपल्या फॅमिली मेंबर्स बरोबर, परिवाराबरोबर राहणं, त्यांच्याशी सातत्यानं बोलणं, आपलं सुखदुःख शेअर करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि कुठेतरी आज आपण कुटुंबापासूनच वेगळे होत चाललोय. जरी कुटुंबात राहत असलो तरी सुद्धा तितका वेळ आपण आपल्या कुटुंबातल्या सदस्यांना देऊ शकत नाही आहोत, तर तो देणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्याला एक फोन येतोय, तो आपण घेऊया. आपल्याला बदलापूरहून प्रश्न विचारतायत अजिंक्य. नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हॅलो, प्रश्न विचारा आपला. नमस्कार. मला असं विचारायचं होतं की महिलांमध्ये सध्या डिप्रेशनचं प्रमाण वाढलेलं दिसतंय, तर त्याविषयी काय सुचवाल? नक्कीच. त्यांचा प्रश्न आहे की महिलांमध्ये डिप्रेशन वाढलंय, जे आपण आता बोलत होतो, तर त्याच्यावरती काय साधारण आपल्याला उपाय करता येतील. आता मी अर्थात त्याच्याचकडे येणार होते की तू म्हणतेस ते बरोबर आहे की आपण अशा पद्धतीने वेळ घालवला पाहिजे, पण तितका वेळ आपल्याला नाही देता येत. आणि बऱ्याच सखींचं असं म्हणणं असतं की आम्ही मेडिटेशन करायला घेतो, ध्यानधारणा करायला घेतो, पण कुठेतरी मनाची एकाग्रताच कमी पडते. मग याच्यासाठी आणखीन काही तंत्र आहेत का की जी रोजच्या आपण आपल्या आयुष्यात थोडा जरी त्याला वेळ देऊ शकलो तर बऱ्यापैकी आपलं जे मानसिक स्वास्थ्य आहे संतुलित राहायला मदत होईल? तशी आम्हाला काही तंत्र तू या अनुषंगाने शिकवशील का की जेणेकरून आपलं डिप्रेशन, आपला ताणतणाव हा कुठेतरी बाजूला होऊ शकेल? काय सांगशील? सो जे स्ट्रेस किंवा अनेक मानसिक आजारांचं काही एकदम सोपे उपाय आहेत. तसे तर भरपूर काही असे रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत जे दर व्यक्तीच्या अनुसार वेगळे असतात, पण खूप गरजेचे असतात. सो काही लोकांना गाण्याची आवड असते, किंवा व्यायाम करण्याची आवड असते, किंवा गप्पा गोष्टी करण्याची आवड असते. आपल्या रोजच्या आयुष्यामधनं एक ब्रेक घेऊन एक हॉलिडेसाठी कुठेतरी जायची गरज असते, किंवा कधी कधी शॉपिंगचीही आवड असते. हे सगळ्या गोष्टी एक मनाला एक थोडं ब्रेक देतं ह्या सगळ्या तणावातनं. सो काही साधारण गोष्टी जसं ध्यान करणं, जसं तुम्ही सांगितलं, मेडिटेशन किंवा योगा, हे सगळं मानसिक संतुलन सांभाळण्यासाठी खूप फायद्याचं असतं. श्वासाचे काही व्यायाम करू शकतात, किंवा एका बागेत जेव्हा आपण एक फेरी मारतो त्याच्या जे शांती मिळते त्याला आपण रिलॅक्सेशन म्हणतो. आणि जसं तुम्ही बरोबर सांगितलं की काही लोकांना श्वासावर लक्ष ठेवायला थोडा त्रास किंवा अनकम्फर्टेबल वाटतं, त्यांना एक अशी बेचैनी वाटते. सो तेव्हा आपण आपलं शरीर एकदम घट्ट करून हळूहळू सैल सोडल्यावर ते रिलॅक्सेशनचे फायदे आपल्याला होऊ शकतात. पण छंद ठेवणं, जसं की नाच, गाणं किंवा असं काही, त्याच्यामुळे मनामधले जे भावना आहेत ते व्यवस्थित व्यक्त होतात. आता मला याला जोडून तुला प्रश्न विचारायचा आहे की आता छंदांचा विषय निघाला किंवा असा काही विषय निघाला, तर तू लायसन्स स्कुबा डायव्हर पण आहे आणि तू ओडिसी नृत्य विशारद सुद्धा आहे. मला माहिती आहे की आजचा आपला विषय मानसिक स्वास्थ्य आहे सखींचं, पण तुला ज्या वेळेला तणाव येतो त्यावेळेला तुला हा छंद किंवा ही आवड यांनी कशी काय मदत केली हे आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. कारण PhD पर्यंतचं शिक्षण हे एवढं सगळं करताना कुठेतरी कधीतरी मानसिक तणाव हा आलेलाच असणार, आणि मग याच्यामध्ये तुझी छंद किंवा ही जी आवड आहे ही तुला कशी काय फायदे आले, काय सांगशील याविषयी? सो जसं तुम्ही बरोबर सांगितलं, PhDचं आयुष्य खूप त्यांना त्रास आहे आणि योग्य आहे. म्हणजे ह्याच्यासाठी मीच माझा अभ्यास करते आणि ह्याचा फायदा सामाजिक पर्यंत ह्याचा काही इम्पॅक्ट होऊ शकतो. ह्याच्यामुळे ह्या विश्वासावर माझा अभ्यास आणि हे सगळं चालतं. पण कुठे ना कुठे आपण एवढे इन्व्हॉल्व्ह होतो आपल्या अभ्यासांमध्ये, आपल्या रिसर्चमध्ये, की
आपल्याला ते स्वतःची काय आवड आहे किंवा स्वतःला काय ते ब्रेक देऊ शकतो तिकडे आपलं थोडं दुर्लक्षण होतं. सो माझं जे नृत्य आहे ओडिसी, मी माझ्या कॉलेजच्या वेळीपासून मी ते प्रॅक्टिस करते. सध्या माझं विशारद झालं आहे, पण जेव्हा म्हणजे माझं एक असं शेड्यूल असायचं की पूर्ण आठवड्यामध्ये मी माझं अभ्यास करायची आणि वीकेंड्सला माझं डान्स. सो वीकेंड्समध्ये माझं तेवढं ब्रेक व्हायचं की अभ्यासाकडनं की पुस्तकांकडनं ते थोडं बाजूला ठेवलं जातं आणि मग माझं जे काही भावना की कुठल्याही गाण्यांवर जे डान्स आहे, सो मी ओडिसीमध्ये शिकली आहे. सो जे काही इमोशन्स आहेत ते व्यवस्थित डान्समधनं बाहेर निघत होते. आणि शारीरिक एक्सरसाइज म्हणून मला समुद्र खूप आवडतो. मुंबईमध्ये राहून समुद्राच्या जवळ आपण खूप असतो. समुद्राच्या खाली काय आहे ही बघायची इच्छा होती, म्हणून स्कुबा डायव्हिंग घेतलं होतं. हो, पण मुंबईमध्ये न करता मी कोकणामध्ये आणि इकडे ते स्कुबा डायव्हिंगचं हे शिकली होती. खूप छान. मला वाटतं कुठेतरी ज्या वेळेला खरंच हा ताणतणाव असतो, बऱ्याच सखींना वेगवेगळ्या गोष्टी करायची आवड असते. काही कारणाने लहानपणी ती आवड राहून जाते, पण नक्कीच मानसिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी आपली छंद, आपली ही आवड निवड ही नक्की कामाला येते. त्यामुळे सगळ्या सखीने आता जसं आपल्याला मैत्री सांगते की ती ओडिसी नृत्य विशारद आहे, असा कुठला तरी छंद जोपासायला नक्कीच हरकत नाही. आपल्या कार्यक्रमात एक फोन येतोय, तो आपण घेऊया. आपल्याला विनायक गायकवाड प्रश्न विचारतायत सांगलीहून. नमस्कार. नमस्कार विनायकजी. हॅलो. बाहेर पडूच नाही. हॅलो, आपला प्रश्न विचारा. पेशंटला असं वाटतं की आपण या आजारातून बाहेर पडायचंच नाही. बरं, त्यांना कुठल्या प्रकारचा आजार झालेला आहे? डिप्रेशन. बरं बरं, ओके. यावरती आपल्याला उपाय हवाय. त्यांची परिस्थिती अशी आहे की त्याच्यातून त्यांनाच बाहेर पडायची इच्छा नाहीये. बरेचदा असं होतं की आपण खूप मोटिवेट करायचा प्रयत्न करतो, ऊर्जा द्यायचा प्रयत्न करतो, पण मग या बाबतीत तू काय मार्गदर्शन करशील की अशा पेशंटच्या बाबत आपण काय करू शकतो आणखीन? सो मानसिक रोगांचं जे मूळ हे आहे त्याला आपण कोणालाही त्रास होते त्याच्यावर डिपेंडंट आहे. सो ह्याला आपण इगो सिंटॉनिक म्हणतो आणि इगो डिस्टॉनिक. सो जेव्हा आपल्याला तो त्रास जाणीव होतो आणि आपल्याला ते आवडत नाही, मग आपण ती व्यवस्थित जे काही प्रक्रिया आहे, मेडिकल ट्रीटमेंट आहे ते आपण व्यवस्थित करू शकतो. पण जेव्हा आपल्याला ते वाटत नाही आणि दुसऱ्यांना वाटतं की काहीतरी त्रास आहे हे ना, ते स्वतःला ते ट्रीटमेंट घेणं किंवा जे काही उपचाराची जी प्रक्रिया आहे ते व्यवस्थित नाही फॉलो करता येत. आणि डिप्रेशन असा हा आजार आहे जिकडे जी एनर्जी आहे ती खूप कमी होते. सो ज्या गोष्टींमध्ये आपल्याला रुची व्हायची आधी ती आता होत नाहीत, किंवा ज्या गोष्टी आपल्याला आवडायच्या त्याच्यामध्ये आता एवढा इंटरेस्ट नाही आहे. सो बेसिकली एनर्जी लेवल्स खूप डिप होतात. सो तुम्ही जसं सांगितलं तसं बरोबर आहे, तुम्ही कितीही त्यांना मोटिवेट करायचा प्रयत्न कराल ते बहुतेक हेल्पफुल नसेल. सो ह्याच्यामध्ये दोन वेगळे प्रकारनी आपण सांभाळू शकतो. एक आहे की एक सायकियाट्रिस्टकडे जाऊन समजा काही ती लक्षणे इतके गंभीर आहेत की त्यांना औषधांची गरज आहे, ते आपण एकदा बघून घेऊ शकतो. आणि समजा नुसतं मनामधला ताण त्यांना व्यक्त करायचा असेल, भावनिक असो वैचारिक असो काही असो, ते काउन्सिलिंगच्या माध्यमातून ते निघून येईल. नक्कीच. मला वाटतं आता याला जोडून मी पुढच्या प्रश्नाकडे येणारच आहे की मानसिक स्वास्थ्याच्या बाबत काउन्सिलिंग अर्थात समुपदेशन हा शब्द आपण नेहमी ऐकत असतो, तर या काउन्सिलिंगची भूमिका, याचा रोल हा मानसिक ताणतणावांच्या बाबत काय आहे? आणि बरेच वेळेला ना अनेक सखी काउन्सिलरकडे जाण्यासाठी सुद्धा संकोच बाळगतात, तर अशा बाबतीत तू काय सांगशील, काय मार्गदर्शन करशील आम्हाला? जसं मी आता सांगितलं, मानसिक आरोग्य सांभाळण्यासाठी दोन मुख्य दिशा आहेत. पहिलं जे औषधे आहेत जे सायकियाट्रिस्ट देतात, आणि काउन्सिलिंग जे सायकॉलॉजिस्ट, काउन्सिलर्स किंवा थेरपिस्ट देतात. कधी कधी लक्षणे जसं सांगितलं इतके गंभीर होतात की आपल्याला एक सायकियाट्रिस्ट, एक डॉक्टरांकडनं जाऊन ते औषधे घ्यायची गरज असते, पण हे मानसिक तणाव सोडवत नाही. बरोबर. ही नुसती ती लक्षणे नियंत्रित आणण्यासाठी फायद्यांचं आहे. आणि कधी कधी काही औषधांचं थोडं दुष्परिणामी होतं, जसं झोप अधिक येते किंवा वजन वाढतं, भूक नाही येत, पण ते मानसिक ताण तसाच राहतो. सो ते सोडवण्यासाठी त्या व्यक्तीला त्या मनातली गोष्ट बाहेर व्यक्त करायलाच लागते, जे काउन्सिलिंग कडनं होऊन जातं. म्हणून अनेकदा सायकियाट्रिस्ट आणि सायकॉलॉजिस्ट काउन्सिलिंगची सल्ला देतात. बरोबर. काउन्सिलिंग ही अशी प्रक्रिया आहे जिथे आपण समस्या एक अशा व्यक्तीच्या समोर मांडतो जे तुम्हाला सल्ला न देत तुम्हाला तुमचंच प्रॉब्लेम सोडवायला सक्षम करतात.
काउन्सिलिंगमध्ये भावना व्यक्त केल्यामुळे त्याचा त्रास, भावनिक त्रास कमी होतो आणि विचाराची गुंता सुटू शकते. खूप रिसर्च करून काही टेक्निक्स चा वापर करून मानसिक स्वास्थ्य सुधारण्याच्या प्रक्रियेला आपण काउन्सिलिंग म्हणतो. मला वाटतं आणि हे तू म्हणालीस तसं की हे अभ्यासपूर्ण केलेली उपचार पद्धती आहे, त्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा सकारात्मक असावा. ज्यावेळेला कुठलंही मानसिक अस्वास्थ्य जाणवतं त्यावेळेला ज्यावेळेला समुपदेशकाची आपण मदत घ्यायला जातो त्यावेळेला जर आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून गेलो तर त्याचा आपल्याला अतिशय उत्तम असा रिझल्ट बघायला मिळतो. या विषयावर आपल्याला मैत्री असंच मार्गदर्शन पुढेही करणार आहे, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण मात्र कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. सखींचं मानसिक स्वास्थ्य हा आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या बरोबर आहे डॉक्टर मैत्रेयी रेडकर. मानसशास्त्रज्ञ आपण आहात, संशोधक सुद्धा आहात, तेव्हा आता मला याच प्रश्नाकडे यायचंय. ज्यावेळेला एखाद्या सखी ठरवते मला समुपदेशकाकडे जायचंय आणि माझं जे मानसिक स्वास्थ्य आहे ते सुधारायचंय, तर तिचा हा निर्णय तिच्यावर तिने ठाम असलंच पाहिजे. याविषयी तर मला तुला विचारायचंच आहे आणि हेही विचारायचं की आपण ज्या वेळेला जातो त्यावेळेला त्या समुपदेशकाकडून आपलीही काही अपेक्षा असते आणि घरच्यांचीही काही अपेक्षा असते, तर ती नेमकी अपेक्षा आपण काय ठेवली पाहिजे? कारण बरेचदा आपल्याला घाई असते की माझा आजार पटापट बरा झाला पाहिजे आणि मनाच्या आजारांना बरं व्हायला कधी कधी वेळ जाऊ शकतो. तर याबाबत काय सांगशील तू आम्हाला? काउन्सिलिंगमध्ये त्या व्यक्तीची जी समस्या आहे त्याचा सकारात्मक उपाय मिळण्याची आपण ही अपेक्षा नक्की ठेवू शकतो. काउन्सिलर किंवा थेरपिस्ट किंवा सायकॉलॉजिस्टकडनं हे असे व्यक्ती आहेत जे वेगवेगळ्या मानसिक शास्त्रातले तंत्र वापरून तुम्हाला मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतात. आता काउन्सिलर अधिकता जीवनशैलीमध्ये जे छोटे छोटे अडचणी येतात त्याला सोडवायला मदत करू शकतात. थेरपिस्ट जास्ती तर गंभीर मानसिक ताण ह्याचं निरासन करण्यासाठी बरोबर आहेत, पण सायकॉलॉजिस्ट अधिक प्रमाणात त्रासदायक मानसिक रोग किंवा मानसिक आजार यांच्यावर अभ्यास करून त्यांना सोडवायसाठी जास्ती फायद्याचे असतात. अनुसार तिघांपैकी कोणाकडेही जेव्हा आपण जातो तेव्हा काउन्सिलिंग सेशन्स घेतल्यानंतर ते तणाव नक्की कमी होऊ शकतो किंवा आणि आपली मानसिक स्वास्थ्य सुधारणारच ही अपेक्षा आपण नक्की ठेवू शकतो. बरं, अधिकदा एक काउन्सिलर किंवा थेरपिस्ट किंवा सायकॉलॉजिस्ट पहिल्या सेशनमध्ये तुमच्याशी तुमच्या स्वभावाबद्दल आणि जे काही ताण आहे त्याबद्दल थोडी माहिती घेणार. मग त्याच्यानंतर ते तुमच्याबरोबर बसून असे काही गोल्स डिसाईड करणार ज्याच्यामुळे तुमचं ते ताण कमी होईल. मग पुढचे जे काही सेशन्स आहेत ते स्वतःवर काम करून अशा प्रकारे ते गोल्स अचीव करण्याचा प्रयत्न करतात ज्याच्यामुळे ते मानसिक ताण थोडं कमी होत जाईल. सो जसं तुम्ही बरोबर सांगितलं, ही पटकन होणारी प्रक्रिया नाही आहे, पण नियमित सेशन्स घेतल्यावर तुम्हाला नक्कीच त्याचा दीर्घकालीन फायदा दिसून येतो. थोडक्यात आपण ती नियमितता ठेवणं याबाबत हे खूप गरजेचं आहे. आपल्याला एक फोन येतोय तो आपण घेऊया. तेजश्री भोय आपल्याला प्रश्न विचारतायत नाशिकहून. नमस्कार. हॅलो, प्रश्न विचारा. हॅलो 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 हॅलो. हा, मी एक स्टुडंट बोलतीये. माझा असा प्रश्न आहे की जर मेंटल हेल्थला आपण इम्पॉर्टन्स देतो आणि त्याचा समावेश म्हणजे विचार झाले किंवा थॉट्स झाले, तर खूप वेळा असं होतं की ओव्हर थिंकिंग मध्ये आपण खूप जास्त विचार होऊन जातो किंवा आपण ओव्हर थिंकिंग करायला लागतो. तर हे कसं लक्षात पण येईल आणि हे कंट्रोलमध्ये कसं आणतं? बरोबर, विचार करणं आणि अतिविचार करणं यात फरक आहे. तर मग ओव्हर थिंकिंग आपण कसं कंट्रोल करू शकतो? काय थोडक्यात अगदी मार्गदर्शन करशील? ओव्हर थिंकिंग जेव्हा भावना आणि विचारांमध्ये कुठे ना कुठे ती लाईन मिक्स होते, तो फरक ते कन्फ्युजन होतं, तेव्हा आपले ते ओव्हर थिंकिंगमध्ये जातं. तेच गोष्टी तुम्ही लिहायला घेतल्या किंवा शब्दांमध्ये त्यांचं फॉर्म करायला लागल्या तर तुम्हाला कळून येतं की एक साधी गोष्ट आहे. सो जेव्हा काही मोठ्या परीक्षेसाठी जेव्हा आपण तयारी करतो तेव्हा आपल्याला खूप टेन्शन होतं किंवा आपण खूप ओव्हरथिंक करतो की बहुतेक फेल झाल्यावर असं होईल किंवा हे झाल्यावर तसं होईल. पण जेव्हा आपलं मूळ किंवा वेन यू पुट इट आपण एक शब्दांमध्ये ठेवलं त्याला, तर आपल्याला कळतं की आपल्याला नुसतं फेल व्हायची भीती आहे. सो जे काही बाकीची गोष्ट आहेत की हे असा त्रास होईल तसा त्रास होईल, ते सगळं नुसतं एक्स्ट्रा आहे, ते आपलं मनाचं हे आहे.
सो मन असं एक एकदम ब्युटिफुल शरीराचा भाग आहे जे तुमची काळजी घेण्यासाठी आहे. सो तुम्ही जेव्हा त्याला एक पूर्ण ओपन फील्ड देता तर ते कुठेही जातं आणि काही वेगळे वेगळे विचार आणतात. पण त्याचं मूळ उद्देश, त्याचं कारण काय, त्या भीतीचं कारण काय आहे, जेव्हा आपल्याला ते व्यवस्थित कळतं तर बाकीचे जे काही अननेसेसरी विचार आहेत ते जातात, ते दूर कमी होतात. होतात. थोडक्यात आपण त्याला कुठेतरी माध्यम मोकळं करून देण्याची गरज आहे. हो. बरं, आता तू आमच्या सखींना आजचा इतका आपण विषय बोलतोय, मानसिक स्वास्थ्याविषयी बोलतोय, तर तू तुझ्या एकंदरीत अनुभवातून आणि अभ्यासातून सखींना काही संदेश द्यायचा असेल तर तो काय देशील? जास्ती तर मानसिक शास्त्र जे आहे आपल्याकडे नुसतं आपल्या मनाकडे बघतं, पण आपले जे जवळचे व्यक्ती आहेत ते तेवढेच त्यांचं तेवढाच योगदान आहे. सो आणि ते मला एक सिद्ध करण्यासाठी एक छोटंसं माझ्या पेशंटबद्दल सांगते ज्यांना स्किझोफ्रेनिया होता. सो ते लहानपणापासून त्यांच्या आईचे खूप जवळ होते आणि अनफॉर्च्युनेटली त्यांच्या आईचं मृत्यू खूप लवकर झाली. सो ते त्यांच्या वडिलांसोबत राहायला लागले जे नेहमीच त्यांच्या घरकामासाठी त्यांना त्रास द्यायचे आणि हे शारीरिक शोषण सहन करून त्यांना लग्न लवकर करायची इच्छा होती आणि दुर्दैवाने त्यांचं लग्न एक अशा व्यक्तीशी झालं जे त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. थोड्या काळानंतर त्यांना कळलं की ते त्यांना धोका देत कुठल्या दुसऱ्या महिलांसोबत होते आणि ह्याच कारणास ते भांडून मनाच्या शांतीसाठी एक पिक्चर बघायला गेले. थोडक्यात मग याच्यावर काय फायनल आपल्याला काय उत्तर मिळालं? सो ह्याचं फायनल उत्तर हे आहे की त्या चित्रपटातनं जे काही शांती किंवा आपल्याला तो ब्रेक मिळतो तिकडनं आपल्याला थोडं भावनिक जे अस्थिरता आहे, भावनिक जे इमोशनल त्रास आहे तो कमी झाल्यामुळे ती चर्चा व्यवस्थित करणं किंवा आपले जे काही गरज आहे ते त्याच्या व्यवस्थित कामली त्याच्या समोर ठेवण्यामध्ये फायद्याची होईल. नक्कीच. मला वाटतं ही कुठेतरी स्टेबिलिटी आपण बाळगली पाहिजे हेच आपल्याला याच्यातून समजतंय. आज मैत्री तू इथे आलीस आणि छान मार्गदर्शन आम्हाला केलंस त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी तुझे मनापासून आभार मानते. आणि जाता जाता इतकंच सांगते, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं जे वाक्य म्हणतात ते बाबतीत खरं आहे. आपण मन चांगलं प्रसन्न ठेवूया. आपण भेटणार आहोत पुढच्या सखी सह्याद्रीच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.